नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे बबनराव तायवाडे यांच्या संदर्भात. ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता न्याय दिल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. बबनराव तायवाडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत. बबनराव तायवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठ्यांना आरक्षण देताना ते ओबीसी मधून न दिल्याने न्याय दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तायवाडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळून ओबीसी हॉस्टेल सुरू केलं. तसंच मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी मधून न देता न्याय दिल्याने आभार मानण्यासाठी ओबीसी नेते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. आता काढला आम्ही. आता फक्त नॉन क्रिमिनल फोटो घेऊन द्या. आता एक महत्त्वाचा प्रश्न शासनाकडे आमचा आहे, प्रलंबित आहे की ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये जनगणना झाली होती त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जनगणना करण्यात यावी. तो सुद्धा विषय आता आम्ही चर्चेला आणि त्याला सुद्धा लवकरच मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे. बाकीचे आणखी एक दोन जे मुद्दे आहेत त्याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि अशा प्रकारे सरकार ओबीसी समाजाबद्दल सकारात्मक आहे आणि आपण जे जे प्रश्न मांडाल राष्ट्रीय ओबीसी महासंघ ते आम्ही सर्व पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे. 36 GR 2014 ते आज 2024 पर्यंत निघालेले आहे आणि हे सगळे जे GR हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महासंघाच्या आंदोलनामुळे हे सगळे GR निघालेले आहे आणि निश्चितच सरकार ही ओबीसींची सरकार आहे आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचं या सगळ्या निर्णयांमुळे हे आज या सरकारने सिद्ध केलं आहे आणि म्हणून आज आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा इथे सगळेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी इतरही ओबीसी संघटना आज उपमुख्यमंत्री साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा म्हणजे आभार मानायला आलो.